नूडल चीज ऑमलेट. आज आपण बघूया ही मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी डिश कशी बनवायची. या डिशमध्ये सगळंच आहेत. नूडल्स आहेत, ऑमलेट आहे, चीज आहे. लहानांना आणि मोठ्यांना दोन्हींना आवडणारी अशी पोटभरीची ही छान स्नॅकी रेसिपी आहे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण ऑमलेटची तयारी करूया. त्याच्यासाठी एका बोलमध्ये आपण अंडी फोडून फेटून घेऊया आणि मग त्याच्यात मीठ, थोडीशी हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो टाकून मिक्स करून आपण ह्या बोल बाजूला ठेवूया. आणि मग आपण त्याच्यानंतर करूया नूडल्सची तयारी. तर ही डिश जी आहे ही एकदम फिलिंग आहे. तुम्ही ब्रेकफास्टला देऊ शकता किंवा एक जेवण म्हणून सुद्धा देऊ शकता. लहान मुलांना तर अगदी पोटभरीची डिश आहे. ह्याच्याबरोबर त्यांना त्यांना आवडणारे मजेदार नूडल्स तर आहेतच, पण अंड्याचं आणि चीजचं प्रोटीनसुद्धा त्यांना मिळतो. तर अशी ही डिश पटकन होणारी आहे. आता आपण काय करूया, आता आपण नूडल्सची तयारी करूया. तर त्यासाठी मी पाणी उकळत ठेवले. पाणी उकळी आल्यावर त्याच्यात थोडंसं तेल टाकले, म्हणजे थोडे नूडल्स सुट्टे होतात. आणि मग नूडल मेकर टाकून आपले नूडल्स तयार करून घेतलेत. आता ते नूडल्स आपण बाजूला ठेवूया आणि ऑमलेट करायला घेऊया. तर पॅनमध्ये तेल टाकून मी आता ऑमलेट करून घेणार आहे. आणि ऑमलेट एका साईडनी झालं का आपण ते अलगद उलटून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यावर आपले नूडल्स आणि चीज ठेवायचं. तर ते कसं करायचं ते आपण आता बघूया. तर आता मी ऑमलेट उलटं केलं आहे आणि आता ते खालचा भाग शिजायच्या आधीच आपण एका बाजूला ऑमलेटच्या भरपूर नूडल्स टाकायचे तयार केलेले आणि त्या गरम नूडल्सवर टाकायचे चीज स्लायसेसचे तुकडे. आता ऑमलेटही गरम, नूडल्सही गरम, त्याच्यामुळे काय होतं, ते चीज पटकन मेल्ट होतं. आता चीज टाकून झालं का तो उरलेला ऑमलेटचा भाग आहे तो आपण ह्या नूडल्सवर आणि चीजवर फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे एखादा छान मोठी करंजी कशी करतो तसा. आणि अलगद जरा असा आपल्या चमच्याने तो दाबून घ्यायचा, म्हणजे छान ते चीजला ते ऑमलेट चिकटतं. तर हे असं मस्त नूडल चीज ऑमलेट तयार झालेलं आहे. थोडंसं हॉट अँड स्वीट टोमॅटो केचपबरोबर खूप छान लागतो. तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ती. थँक्यू सो मच.